रेकॉर्डिंग स्टार्ट झालं. हा, रेकॉर्डिंग स्टार्ट. आपलं 5वं झालं वाटतं ना. सो हे प्राणायामे हरदे ते झालं ना आपलं ते. 5वं चाललं होतं आपलं चाललं होतं ना. ओके. जस्ट. हा, हॅलो सर, द्रुतच आवाजच सगळे येत झाले नाही. होते. आवाज येत हा. नाही. हॅलो, येतोय, आवाज येतोय, मला येतोय. येतोय येतोय आवाज. तर काही प्रॉब्लेम तर वाटत नाही मला, नेहमीसारखंच आहे. विनया घाटगे मॅडम, तुम्ही लॉग आउट होता, बाहेर जाता का विनया मॅडम? हो, ते लावायचं नाही हो ते. विनया ताई. हा, आला हा, घरात हा, आवाज. कोविडचा क्लास आहे, कोविडचा क्लास आहे. हा, हा कोविडचा आहे का? हा, कोविडचा क्लास हा, आहे. ओके हा. हा, ओके ओके. प्राणायामेर दहेत दोषान धारणभिश्य किल्बिषम प्रत्याहारेण संसर्गान ध्यानेन ईश्वरान गुणान. पदच्छेद त्याचा, प्राणायामैहि दहेत दोषान धारणाभिः च किल्बिषम प्रत्याहारेण संसर्गान ध्यानेन आणि ईश्वरान गुणान. जय गुरु. जय गुरु मॅम, जय गुरु. आज आलं सर का? नाहीत काय? नाही, आज मीच सर आहे. अरे वा. बर बर. हा, वेगळा चाललाय का कुठला? तोच परवाचाच आपला प्राणायाम आणि काय होतं ते. हा हा हा, ओके ओके. हा. हा, ते सर घेत होते. अच्छा, हम्म. ओके. आता त्यांच्या इतकं चांगलं सांगता येणार नाही, पण बघू आपण सगळे मिळून शिकू आपण. नाही, 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 मला जायचंय बाहेर. ते नाही येत. नाही. हा दुसरा आहे वर्ग. मला काय वाटतं. राहुल ने कहा कि शिक्षा मंत्री धर्मेंद्र गेले. प्रधान का इस्तीफा हो, पुलिस एक्शन के लिए। प्राणायामैहि तृतीय बहुवचन तरी प्राणायाम. join वाटतं. हा, काय? छाया छाया कवडे म्हणून कोणीतरी वेगळ्या चुकून जॉईन झालेलं दिसतं गीता मधल्या. काय कवडे, तुम्ही आहात का इथे? हो सर, जय गुरु. तुम्ही जय गुरु, जय गुरु. हा कोविडचा क्लास चालू आहे मॅडम. मी गणेश जे सहस्रनामाचा नाही आहे हा. आज बर नाही आहे, मग उद्या राहील तो, उद्या राहील तो. हा, ठीक तुम्ही आहे, मग मग मी याला मागे बाहेर जातो. पडा तुम्ही. हा, येस. हो हो ओके, सर. थँक्यू थँक्यू. प्राणायामैहि म्हणजे तृतीय बहुवचन प्राणायामांनी. दहेत, दह दह म्हणजे जळणे, नष्ट होणे. त्याचं प्रथम पुरुष एक वचन, नष्ट करावा, हवा. दोषान, हे सगळे दोष निघून जावेत. प्राणायामाने शारीरिक मानसिक दोष अशुद्धी निघून शरीर आणि मन शुद्ध व्हावं. धारणाभिही म्हणजे योगामध्ये ज्या वेगवेगळ्या धारणा दाखवल्या एकाग्रता वाढवण्याकरता, त्यांनी जे अशुद्धी असेल विचारांमधली, पापांमधली किंवा आपल्या धर्माचरणामधली, ती निघून जाईल. कारण आपण हळूहळू धर्माचरणाच्या दृष्टीने विचार करतो आणि धर्माला योग्य असलेलं कार्य करतो. मग ते किल्बिषम, त्याची जळमट, त्याची पाप अशुद्धी सगळी निघून जाते. तर जे धर्मामध्ये आपण सांगितलं असेल ते हे धारणा करायच्या, त्यातल्या ज्या ज्या गोष्टी. ऐकायला प्रॉब्लेम हा, काय? म्हणजे नाही कळलं नाही मला, काय? लक्ष्मीताई बोलतायत का? नाही नाही, कोण? मी आता हे बोलत होते की प्राणायाम केल्यामुळे हे सर्व होणार असेल ना, म्हणजे नाही, प्राणायाम केलं प्राणायाम की हे सर्व नाही, हे कसं आहे माहिती, इथे एवढंच आहे. प्राणायामैहि हा दोषान दहेत. प्राणायामाने दोष हा जळतात. कोणते दोष जळतात? शारीरिक आणि मानसिक. म्हणजे आपलं मन शुद्ध होतं नाही, म्हणजे कशामुळे कशामुळे प्राणायाम केल्यामुळे. असं आपण आहे जेव्हा का? श्वासावर नियंत्रण करतो हा, तेच म्हणते. त्यावेळी हा, आपली, प्राणायाम हा, केल्यामुळे ना. हा त्यामुळे हा, ओके. शरीरामधले आपले हा, तेच विचारलं. ऑक्सिजनचं प्रमाण हा वाढतं, हा, आपली पचनशक्ती चांगली होते, ओके, मन एकाग्र होतं, बुद्धी स्थिर होते. बरोबर. हं. ह्या गोष्टीमुळे मग ते हो, शारीरिक मानसिक दोष जे आहेत ते हळूहळू कमी होतात. धारणाभिही हळूहळू कमी किल्बिषम होते. दहेत.
म्हणजे ज्या धारणा सांगितलेल्या आहेत आपल्या धर्मामध्ये, त्याचे आपण नियम सांगितलेले आहेत, ते जर फॉलो केले आपण तर वेगवेगळ्या प्रकारचे जे किलमिशे असतात हा. आपले, ते कमी होतात. पाप वगैरे. प्रत्याहारेण, प्रत्याहारेण म्हणजे इंद्रियांना वेगवेगळ्या इच्छांपासून दूर ठेवणे. म्हणजे ठेवणे. आपल्या अनेक इंद्रिय, म्हणजे आपल्या जिभेला वाटतं की खूप काही खावं, आपल्या डोळ्यांना वाटतं की आपण खूप काही वेगवेगळं पाहावं, तर ते त्यातलं कोणतं योग्य आहे आणि कोणतं अयोग्य आहे, त्याचा कुठं आपण अतिरेक करतोय किंवा काय करतोय, त्यापासून आपण कसं थांबायचं, हे करणे म्हणजे प्रत्याहार. इंद्रियांना नियंत्रित ठेवायचं आणि वेगवेगळ्या इच्छांपासून त्याला अतिरेक करण्यापासून थांबवायचं, ते प्रत्याहार. आणि मग संसर्गान यांनी काय होतं की प्रत्याहाराने काय होतं, वेगवेगळे जे संसर्ग असतात, म्हणजे जी विषयासक्ती असते आपल्या प्रत्येक गोष्टीची, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे आवडलं, ते आवडलं, ही व्यक्ती आवडली, ही वस्तू आवडली, ते. आणि ध्यानेने काय होतं की सतत ध्यान जर आपण केलं, एकाग्रता केली ईश्वराच्या ठिकाणी, तर जे आपले ईश्वर रहित जे गुण असतात, म्हणजे देवावरची जी अश्रद्धा असते, ती कमी होत जाते. क्षुद्र गुण जे ते कमी होतात. आणि आपण मग ईश्वराप्रती श्रद्धा वाढली की धार्मिकता वाढते आणि मन शुद्धी, बुद्धी शुद्धी, विचार शुद्धी, यातून आपली मग प्रगती होत राहते. तर हेच त्यांनी मराठी सांगितलं की प्राणायामाच्या माध्यमातून इंद्रियांमधले विकार आणि धारणेच्या माध्यमातून, धृतीमधून पापांना म्हणजे वाईट संस्कारांना जाळून भस्म करावे. प्रत्याहाराद्वारे इंद्रियांच्या संसर्गातून उत्पन्न होणारे दोष आणि ध्यानाद्वारे अनिश्वरीय गुणांचा, म्हणजे ईश्वर सोडून बाकीचे जे काय आपल्या मनात असतील नकारात्मक भावना, त्या सगळ्या दूर व्हाव्यात. अशा प्रकारे संचित पापांचे आणि इंद्रियांच्या कुसंस्काराचे शमन करत आपल्या इष्टाच्या मनोहारी रूपाचे चिंतन करावे, जी कुठली आपली देवता असेल. त्यामुळे मग काय होतं की प्राण प्रक्रिया तेजस्वी होते. हे जे आहे एक्सप्लेनेशन, हे अमृतनादोपनिषद यामधलं आहे. अमृतन उपनिषद यातलं. अच्छा. तर हा श्लोक प्राणायामाने काय होतं, धारणेने काय होतं, प्रत्याहाराने काय होतं आणि ध्यानाने काय होतं. प्राणायाम, धारणा, प्रत्याहार आणि ध्यान, या 4 गोष्टीचं महत्व यामध्ये सांगितलेलं आहे. ओके. कुणाला काही शेअर करायचं यावरती, अजून काही वेगळं? पल्लवीताई, ओके. प्रणवीताई, सुजयाताई, अश्विनीताई, काही विचार मांडायचे आहेत? नाही नाही नाही. आता पुढचा श्लोक घेऊयात मग. दूषितो अपि चरेत धर्म यत्र तस्राश्रमे रतः समः सर्वेषु भूतेषु न लिंगम धर्म कारणम. याचा अन्वय केला तर दूषितः अपि यत्र तत्र आश्रमे रतः सन धर्मम चरे. दूषितः म्हणजे एखादा कोणी सन्मार्गाला गेलेला व्यक्ती असेल, तो संन्यासी असेल, साधू असेल, ऋषी असेल, मुनी असेल, तर त्याला नाव ठेवत असतील लोक किंवा काही त्याच्याबद्दल वाईटही बोलत असतील, तरीही त्यांनी आपलं धर्माचरण सुरू ठेवावं. धर्माचरणामध्ये त्यांनी अडथळा येऊ देऊ नये. म्हणून दिले की दूषितः अपि यत्र तत्र आश्रमे, ज्या आश्रमात तो आहे, संन्यास आश्रमात तो असेल, तर त्या आश्रमाच्या नियमाप्रमाणे जे काय धर्म, तर धर्मम चरेत, जे धर्म आचरण करणं आवश्यक आहे त्याला रतात, त्यामध्ये ते त्यांनी करावं. लोकांनी ठेवलेल्या दूषित विचारांकडे लक्ष देऊ नये. सर्वेषु भूतेषु समः स्यात्, सर्व भूतांमध्ये, सर्व प्राणी मात्रांमध्ये, मनुष्य, प्राणी, वनस्पती आणि सर्व चर अचरामध्ये समबुद्धी ठेवावी.
त्यामध्ये भेदाभेद करू नये. सर्वांवरती सारख्याच सगळ्याच्या प्रकारे स्वीकार करावा, प्रेम करावं, सर्वांना सारखं मानावं, सर्वांमध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे असं मानावं. लिंगम धर्मकारणम न असती. केवळ तुम्ही अमुक प्रकारचं उभं आडवं गंध लावता किंवा अमुक रंगाचे कपडे घालता किंवा अशा कानात घालता किंवा हे नाकात घालता किंवा अशा प्रकारे केस बांधता, हे जे बाह्य लिंग आहेत म्हणजे बाह्यचे धर्माचे जे आचरणाचे वस्तू आहेत, तो म्हणजे धर्माचरण नाही. तुमच्यामध्ये खरी भावना ती पाहिजे की तुम्ही सर्व व्यक्तींना, सर्व प्राण्यांना, सर्व वनस्पतींना, सर्व भूतांना समान बुद्धीने, तितक्याच आदराने, म्हणजे मी आणि तो सारखा आहे, माझा आत्मा त्याचा आत्मा सारखा आहे, या भावनेनं अर्थ जेव्हा तुम्ही वागता. काय अर्थ दिसत नाही. आहे ना, अर्थ आहे, खाली आहे. हम्म. आणि पहिलंही सांगितलं त्याने की दूषित अपि, दूषित जरी असतील लोक तुमच्याबद्दल तरीही हा. तुम्ही धर्माचं आचरण सोडू नका. लोकांनी किती नावं ठेवली तरी हा 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 तुम्ही धर्माचं आचरण केलं. येस. आणि बाह्य वेशांनी धर्म होत नाही, अवलंबून मनापासून व्हायला नाही. पाहिजे. तुम्ही केवळ ते भगवे नुसतं कपडे घातले, केशरी उभं लावलं, भगवे छाटणी केलीये, जटा बांधल्या आहेत, असं काही नाही. असं काही. सर्व प्राणी मात्रांशी समभाव केला. येस. हे लिंग म्हणजे बाह्य चिन्ह. आणि हा बोला. अशा लिंगामध्ये बाहेर ओके ओके. हा, जे काय आपण बाहेर वापरतो ना, म्हणजे कुठले आपण साधू ओळखावा म्हणून कसा ओळखायचा, जो असा बाहेरचा वेश म्हणजे तू पद्मासनात बसला म्हणजे साधू, भगवे कपडे घातले म्हणजे साधू, आडवा गंध उभं गंध लावला म्हणजे साधू, जटा बांधल्या म्हणजे साधू, असं काही नाहीये. असं काही नाही. बाह्य दिखावा आहे त्याला, चिन्हावरती तो सगळा अवलंबून नाही दिखावा आहे. आहे. तुमच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये, विचारामध्ये किती पावित्र्य आहे मनापासून आतनं पाहिजे. आणि सर्वांकडे तुम्ही समबुद्धीने कसं बघता, आणि तुम्ही दुसऱ्या जगाने ठेवलेल्या नावांकडे म्हणजे वेगवेगळ्या वाईट गोष्टींकडे कसं दुर्लक्ष करून स्वतः धर्माचं आचरण करता. म्हणजे तुमच्या धर्माच्या आचरणावरती किती विश्वास आहे लक्ष आणि तो किती स्ट्रॉंग विश्वास आहे, हे महत्वाचं. म्हणजे कुणी काहीतरी म्हटलं म्हणून मी माझे विचार बदलावे असं नको. पण मग इथं लिंगम कशासाठी आलाय, त्याचं काय? नाही, ह्याचा अर्थच तो आहे. लिंगम म्हणजे बाह्य चिन्ह, बाह्य बाह्य रूप. वेशभूषा म्हणा. काय? म्हणजे बाह्य वेशभूषेवरनं ठरवू नये असं. बाह्य असं कुणी असं चारित्र्य समजू नये की किंवा- या असं ठिकाणी का? म्हणजे कुणी असं बाह्य चिन्ह वापरले म्हणून तो धर्माचरण करतो असं नाही. नाही. हा हा. हा हा हा. जटा बांधल्या म्हणजे धर्माप्रमाणे वागतो असं नाही. हो. त्याने उभं गंध बांधलं की आडवं गंध बांधलं म्हणजे तो लावलं म्हणजे तो धर्माचरणाने वागतो असं नाही. तर जो ज्याचा ठाम विश्वास आहे की मी जी कृती करतो आहे ती धर्माच्या प्रमाणे आहे, कुणी मला कितीही नावं ठेवले तरी मी त्याप्रमाणे वागणार आहे आणि माझी समत्व बुद्धी आहे, अरे सर्वांकडे बघण्याची बुद्धी सारखी आहे, सर्व प्राणी मात्र, वनस्पती, भूत सगळं जेवढं आहे तेवढं सगळ्यांच्याकडे मी सारख्याच, त्या ठिकाणी कमी जास्त किंवा समभाव. वाईट किंवा खूप चांगली अशी बुद्धी माझी नाहीये. सगळ्यांना मी एकाच याच्यामध्ये मानतो की सगळे माझे पवित्र आत्मे आहेत असं मानतो. तेव्हा तो खरा त्या आश्रमातला व्यक्ती. मग तो संन्यास आश्रमातला असेल, तो गृहस्थ आश्रमातला असेल किंवा तो वानप्रस्थातला असेल, ज्या कुठल्या आश्रमातला असेल त्या आश्रमाचं जे काय धार्मिक कर्तव्य असेल, जे काय धर्माने ठरवून दिलेलं कर्तव्य असेल, ते त्याच्यावर त्याचा विश्वास असला पाहिजे. त्याप्रमाणे तो वागतो आहे. त्यापासून कोणी डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला तरी तो होत नाही. कुणी नावं ठेवली तर त्याच्यावर परिणाम होत नाही. आणि जो सर्वांना समत्व बुद्धीने वागतो तो त्या आश्रमातल्या धर्माचं पालन करतो. मध्ये ब्रह्मचर्य आश्रम सुद्धा चालेल किंवा ठिकाणी विद्याभ्यास करणे हे त्याचा जे धर्म आहे, तो धर्म तो केव्हा पाळला जाईल की तो प्राणपणाने मन लावून, मन, बुद्धी, विचार सगळ्यांनी ते ब्रह्मचर्य पाळतो आणि बुद्धी आपली तेज करतो, ज्ञान मिळवतो. त्यामध्ये कुणी काहीही त्याला नावं ठेवली तरी तो त्यातून वेगळा होत नाही आणि त्याच्यामध्ये असे विचार
बिंबवले गेले आहेत की तो सर्वांना समान लेखतो. असं ज्या वेळेला आहे तो तो त्या त्या आश्रमाचं धर्माचरण करतो, हम्म. असं याचं अर्थ. हम्म. पुन्हा वाचायचं की काय, दूषितोपी चरेत धर्म, म्हणजे कोणी नावं ठेवली तरी आपला धर्म पाळतो तो. यत्र तत्र आश्रमे रतः, ज्या त्या आश्रमामध्ये तो रत असतो, म्हणजे ते मन लावून काम करतो. समः सर्वेषु भूतेषु, सर्व भूतांसमोर तो सारखा आहे, सर्व भूतांना तो सारखं मानतो. न लिंगम धर्म कारण, कुठलंही बाह्यचिन्ह हे धर्म कारण नाही, ओके. असं आहे. ओके, सो फार सो गुड. आता हे सोपं आहे. क्रुध्यं तन्न प्रतिगृह्येत, आकृष्टः कुशलं वदेत, सप्तद्वारान् अकीर्णाम च न वाचम अनृताम वदेत. क्रुध्यंतम म्हणजे रागावलेल्यावरती, जो रागावलेला असतो तो. न प्रतिक्रुद्धेत, म्हणजे रागावलेल्या माणसावर पुन्हा रागवायचं नाही, आपण रागवायचं नाही. कोणी येऊन रागवायचं नाही. आपल्याला रागावलं म्हणजे हा. आपण त्याच्यावर रागवायचं नाही. हा पहिला नियम सांगितलेला. क्रुध्यंतम न प्रतिक्रुद्धेत. आकृष्ट, कोणी शिव्या दिल्या, वाईट बोललं, अपमान केला, तरी आपण त्याला कुशलम वदेत. कुशलम म्हणजे चांगलं बोलायचं. चांगलंच बोलायचं त्याला, आपले चांगल्या वाणीने, चांगल्या विचारांनी, चांगल्या शब्दांनीच त्याला बोलायचं. सप्तद्वारावकीर्णाम, सप्तद्वार म्हणजे सात. 2 कान, 2 डोळे, अजून काय, एक नाक. एक नाक नाही, 2 नाकपुड्या, दोन एक नाकपुड्या नाक नाही, 2 दोन नाकपुड्या डोळे, आणि दोन तोंड, आणि एक अशी सोंड. 7 द्वारं ही. तर ही 7 द्वारं जी आहे, या 7 द्वारांच्या द्वारे अवकीर्णाम, चांगलं बोलावं, असत्य व्यापलेली, बोलणे. वेढलेली, हा. हा, मुख. वाचम, वाणी आपली जी आहे, म्हणजे आपण जेव्हा बोलतो तेव्हा कोणत्या कोणत्या अवयव असतात आपले तिथे, डोळे, नाक, कान आणि तोंड, हे संपूर्ण चेहरा हा बोलण्यामध्ये इन्व्हॉल्व असतो. त्यावेळेला आपण आपली वाची जी आहे ती कधी, म्हणजे बोलणं जे आहे ते कधीही वाईट असू नये. अनृताम म्हणजे कधी खोटं असू नये. बोल वदेत, अनृताम वदेत, न वाचम अनृताम वदेत, खोटं कधीही बोलू नये. तर साधं त्यांनी सांगितलं यामध्ये. सात अनृतम इंद्रिय, म्हणजे हा, 5 इंद्रिय आणि मन आणि बुद्धी. नाही नाही, सात. मन बुद्धीमध्ये नाही गेले ते. लिहिलंय का इकडे? अनृतम हा, कुठे सत्य मन का? बुद्धी, मन बघितलं बुद्धी इकडे? कुठे? हो आहे. 5 ज्ञानेंद्रिय आणि हे 2 नाही बुद्धी आणि मन. नाही, बुद्धी मनाचं नाही याच्यामध्ये. हे कसं आहे की बोलण्याबद्दल आहे. सप्तचक्र. चक्र नाही, चक्र वेगळे, मग सप्तद्वार. तिकडे लिहिलंय. याच्यात लिहिलंय तू. अरे, मी कुठे लिहिलंय? तिकडे आहे. आता वरती होतं लिहिलंय का? होतं हे बघा. नाही नाही, चक्र आहे नाही, आहे. नाही हे नाही, किंवा चक्र 7 इंद्रिय, नाही नाही, चक्र कुठेतरी 5 वाचलं. ज्ञानेंद्रिय आता नाही दिसणार. आणि मन आणि बुद्धी. नाही, मन बुद्धी पण मन बुद्धी नाही आहेत ऍक्च्युअली. नाहीये का? याच्यामध्ये कोणते कोणते येतात ते, 1 मुख, 2 नासिका, हम्म. 2 डोळे आणि 2 कान. अच्छा अच्छा, ओके, ठीक आहे. म्हणजे म्हणजे मन आणि याच्यामध्ये बुद्धी नाही. हा, ओके. याच्यामध्ये बोलताना आपण ही काळजी घ्यायची. हम्म. रागावणाऱ्या व्यक्तीवर स्वतः रागवू नये. शिवी किंवा वाईट ऐकूनही कुशल वचन किंवा चांगले शब्द बोलावेत. हा. 7 द्वारांमध्ये वाणीने कधीही असत्य बोलू नये. हे 3च या ठिकाणी दिलेत त्यांनी. क्रुध्यंतम न ओके. प्रतिक्रुद्धेत, आकृष्ट कुशलम वदेत, सप्तद्वारा अवकीर्णाम च न वाचन अनृताम वदेत. अनृताम. अनृता म्हणजे खोटं.
अच्छा खोटं का? खोटं बोलू नये. आकृष्ट न आकृष्ट शब्दाचं व्याकरण बघायचं होतं. एक मिनिट हा. आहे बघा केलंय वरती. आहे काही दिसलं का तुम्हाला? आहे बघत होते हा मी. इथं हे हा. हा कृष हा पहिल्या गणातला कृष कर्मणी भूतकाळ अपमानित केलेला. हा. लोक शिवीगाळ करतात आकृष्ट शिवीगाळ केलेला. ओके थँक्यू. ओके. हे इंग्रजी आलं ते. सप्तद्वार म्हणजे बहुव्रीही समास. नाही बहुरी नाही हा. सप्तद्वार म्हणजे हे सप्तद्वार फक्त याचं ते सप्तद्वार म्हणजे काय तर ह्या 7 गोष्टी. मग ते द्विगु येणार का? बहुब्री कसं म्हणजे द्विगु समास. द्विगु पण नाही. द्विगु मध्ये 2 गोष्टी असतात ना. द्विगु म्हणजे ते समूह ना. हे तुम्हाला मी सांगतो वाटतं. 7 द्वारांचे म्हणजे 7 द्वारांचा समूह. द्विगु येऊ शकेल एखाद्याला. द्विगु येऊ शकेल ना. कारण ज्याचे 7 द्वार आहे असा तो असं म्हणजे काय असं वेगळं असं काही नाही ना. समूह. मग द्विगु बरोबर आहे ना. द्विगु. ओके. कारण त्यामध्ये काही असं वेगळं नाही ना. असा ते म्हणजे सप्तद्वार म्हणजे काही चेहऱ्याचं वर्णन नाहीये ते. 7 इंद्रियांचा वापर आपण खोटं बोलण्याकरता करू नये बरोबर. एवढंच त्यांनी लिहिलंय. ओके. दृष्टीपूर्त न्यसेत पादम वस्त्रपूतम जलम पिबेत. हे म्हणजे फारच मजेशीर आहे. सत्यपूताम वदेत वाचम मनःपूतम समाचरेत. दृष्टीभूतम दृष्टीभूतम. नाही हे काय काय करावं त्यांनी सांगितलं की डोळ्यांनी नीट बघून पाऊल टाकावे, वस्त्रांनी गाळून स्वच्छ करून पाणी प्यावे, शास्त्र ज्ञानाने परीक्षा करूनच बोलावे आणि मनाने स्वीकारलेले कार्यच करावे. दृष्टीपूर्तम न्यसेत पादम. हे पाय कसा ठेवावा नीट डोळ्यांनी पाहूनच पाय टाकावा. घाईघाईमध्ये चालून पाय घसरून पडायला नको कुठे आपण. साधी गोष्ट सांगितली मी. आपल्या पावसाळ्यात नेहमीच होतं. आणि बघून चाला नीट. हा एक वचन डोळ्यांनी नीट पाहून पारखून घेतलेल्या वगैरे. आणि हे दुसरं नसेत. काय काय हल्ली दृष्टी रस्त्याने नीट बघूनच चालावं लागतं. ते आहे. पण आपण घाईत असतो ना. मुंबईला फार असतं ते. सगळे लोक पळत पादम असतात. नसेल दृष्टीपूतम. पाय नीट बघूनच ठेवावा का असं. हा असं टाका. नीट डोळ्यांनी बघून नीट पाय टाकायचा. की आपण आपला पाय कुठे पडतोय हे बघूनच टाकायचं. पारखून घ्यायची जागा. मग न्युसेत म्हणजे नाही ह्याच्यातनं ह्याच्यातनं गर्भित अर्थ असा काढता येईल की पाय जमिनीवर नीट बघून म्हणजे आपलं आचरण कसं असं पण होऊ शकतो हो त्याच्यात. आचरण आहे ते आचरणाबद्दल. नाही काही लपलेला काही त्यातला गोष्टी ज्या आहेत ना खूप बेसिक लपलेला आहेत. अर्थ असा आहे. गर्भित आहे की नाही माहित नाही. कारण हे वस्त्रपूतम जलम पिबेत. पाणी फडक्याने गाळून पे असं होतं. जागेकडे जाऊ नये. पाय चुकीच्या जागेकडे जाऊ शकतात ना. हा म्हणजे जसं आपण गर्भीचा अर्थ घेऊ शकतो. डोळे बंद करून चालू नये. आंधळेपणाने काही कृती करू नये. आंधळेपणाने म्हणजे तेच कुठलीही कृती करताना विचारपूर्वक हे करायला पाहिजे असं त्याचा. इव्हन पाय टाकताना सुद्धा काळजीपूर्वक टाकावा. खड्डा आहे की नाही बघून चालावं. तेच म्हणजे व्यवहारात किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये पुढे काय विचार करावा असं त्याचा अर्थ. व्यवहारातले खास खळगे कळावे. लपलेला अर्थ तसा आहे त्याच्यात. हे इथे पायापुरतं ठीक आहे. पुढचं बघा ना ते वस्त्रपूतम जलम पिबेत. पाणी गाळून प्यावे. हे सुद्धा तसंच आहे.
की कुठलीही गोष्ट आपल्याला समजली तरी त्याचा विचार करून त्यातला मेन अर्थ हम्म. विचार करून घ्यावा. आणि पाय आपण आंधळ्याप्रमाणे पाय हा. पडू नये म्हणजे अजून म्हणजे अं, चुकीचं काही होत असताना नाही का हा हा आंधळेपणाने एखाद्याच्या मागे हा जातो की त्या, ह्याच्याकडे चुकीचे वाहवत अनुकरण जातो. करू नये, चुकीचे हा अनुकरण चुकीचं करू नये चुकीचं असं होतं. अनुकरण करू नये. हा ते अनुकरण करू नये. तसा त्याचा अर्थ होऊ शकतो. हा, ते राहतं. करेक्ट. हे वाक्य सांगतो प्रणाली मी ते बघा. म्हणजे शब्दशः घ्यायचा नाही, त्यातला मतितार्थ समजून घ्यायचा हम्म. या श्लोकातनं. म्हणजे जर एक्सप्लेनेशन ह्याला लिहावं लागलं तर असं नुसतं नाही लिहून उपयोग, त्याचं आणखीन जरा विवरण करावं लागेल. करावं लागणार करावं त्याचं. लागतं. हो, हो. वस्त्रपूतम वस्त्रेण पूतम हा पाणी. म्हणजे पाणी आणि घालून पुढे प्यावे. काय सत्यवाणी ना काहीतरी पुढे. नाही, आता हे होतं राहायचं पाणी हे गाळून पिले. हा, पाणी झालं. आणि आता हे आम्हाला आठवतं की नदीवर आम्ही भरायचो ना लहानपणी पाणी, तर तेव्हा हा, तिथे ते नदीवरती झरे करायचे गडूळ ते. नदीला पाणी नसायचं ना गडूळ जास्त, पाणी. आणि असं खड्डा हा करायचा नदीमध्ये, त्याला झरा हा म्हणायचे. आणि त्या झऱ्यामधलं हा पाणी थोडं थोडं घ्यायचं, भांड्यावरती कापड ठेवायचं आणि ते गाळून हा प्यायचं. हा अच्छा. पिबेत म्हणजे प्यावे, विद्यार्थ. हो. सत्यपूताम सत्येन पूताम तृतीय तत्पुरुष, सत्याने पवित्र झालेली. सत्याने शुद्ध वाणी बोलावी म्हणजे. हम्म. पण हे द्वितीय विभाग. हे 2-3 श्लोक पेपर मध्ये आलेले आहेत. हम्म, 6वा, हम्म, 7वा, 8वा हम्म. वगैरे. अशी वाणी बोलावी. वाचम वाचम चांगलं वाणी. हा म्हणजे म्हणजे कदाचित टोटल असं असेल ते, जे ऐकू येतं ते दिसतं त्याच्या मागे असंच जाऊ नका आंधळ्यासारखं. हा तुम्ही काय हा ते आपल्या विवेकाने ते ठरवा आणि मग विवेकाने काय ते वागायचं. करा. कर हेच खाली हा, हा. खाली ते बरोबर घेतलं नाही. बरोबर मनपूर्त माणूस आहे, तसंच. शेवटी आहे तेच आहे ते. म्हणूनच हे मनाने म्हणूनच शुद्ध मानलेले, विवेकाने योग्य ठरवले समाचरित. तुम्हाला कसं आचरण करायचं हे तुम्ही तुमच्या विवेकाने ठरवा. आचरण कसं असलं पाहिजे हे थोडक्यात यामध्ये हो ना, हो ना. सांगितलंय. शेवटी त्यांनी तेच घेतलं की मनाने शुद्ध मानलेले, विवेकाने योग्य ठरलेले आचरण करावे. हम्म. बरोबर तसंच आहे. थोडं आणखीन एक्सप्लेन करून आपल्याला उत्तर हम्म, लिहायला हम्म, पाहिजे हम्म, तेव्हा. हम्म. हा, ते लिहिताय म्हणजे तसं. हा, चाणक्य येईल. नीतीमधला श्लोक आहे हा. ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. मग अजून काही हो असं? हो. हो. पुढे पुढे जा. पुढे पुढे वाचू आपण. चाणक्य नीती. हा तिथे दिले चाणक्य नीती. हा चाणक्य नीतीमधलं आहे हे. हा. हम्म. ज्ञानम तपोग्नी रहारो मुन्मनो वायुर्पांजनम वायु कर्मार्क कालौ च शुद्धी कर्तृणी देहिनाम. त्यांनी कुठले कुठले 12 सांगितले त्या ठिकाणी. या शुद्ध ज्ञान हा ज्ञान वेगवेगळ्या तप अग्नी. मनुष्य जीवाला 12 गोष्टी आवश्यक आहे. पहिलं ज्ञान, हम्म. बुद्धीच्या हम्म. शुद्धीसाठी. तप, आत्मशुद्धीसाठी. अग्नी, धातू किंवा वस्तूच्या शुद्धीसाठी. आहार, आहार. शरीर आणि विचाराच्या शुद्धीसाठी. आहार म्हणजे अन्न. अन्न. चांगलं अन्न असेल तर शरीर चांगलं राहील आणि विचार चांगले राहतील. हम्म. माती, आता पूर्वीचं जुनं गोष्ट ही आता कोणी करत नाही ते. माती पात्रांच्या बाह्य शुद्धीसाठी, म्हणजे भांडी वगैरे स्वच्छ करण्याकरता. मन, विचाराच्या शुद्धी करण्याकरता. पाणी, शरीर स्वच्छ करण्याकरता. गोमय लेपन, हे पण गेलंय आता. पूर्वी होतं, जेव्हा ते दगड फरशी नव्हती त्यावेळेला, टाईल्स नव्हतं त्यावेळेला, गाईच्या शेणाने सारवावं लागायचं ते. तर ते हा, पवित्र शेणाने जागा. जमीन सारवायची हा, ना. हम्म. ते गोमय लेपन म्हणजे ते शेणाने सारवायचं गाईच्या, म्हणजे ती जागा शुद्ध बनते. मग त्या ठिकाणी किडे वगैरे येत नाहीत. हम्म. तुम्ही हो तिथं हो झोपलात तरी मग काही त्रास होत नाही. नंतर वायू हो. जो आहे, वातावरण शुद्धीसाठी चांगला वायू असावा. सत्कर्म, संस्कार शुद्धीसाठी. सूर्यप्रकाश, कुठे दिसला सूर्यप्रकाश का निसर्गातील वस्तू शुद्ध कर. पण हे कुठे आहे सूर्यप्रकाश, कुठे आहे? आहे कर्मार्थ ना सूर्यप्रकाश. हे आहे.
वायुः कर्म अर्क कर्मार्क कर्म अर्क कालो. हा कर्मार्क हा हे. कर्म अर्क हा. अर्क म्हणजे सूर्य ना. अर्कः सूर्य. तर ज्ञानम तपः अग्निः आहारः मृद म्हणजे मृत, मनः वारी म्हणजे पाणी, हम्म. उपांजनम म्हणजे शेण आणि गोमूत्र ठरवायचं, हम्म. वायू हवा, कर्म. हा अर्क हा म्हणजे सूर्य. हा ते 12 नावामध्ये आहे ना अर्क. ते कर्म बरोबर. विहित कर्तव्य आपले जे काही आहेत ते अर्क, अर्क कालो, काळ आणि अर्क, कालः, आणि शेवटी शुद्धी. 13 आहे, 14 आहे का? 12 आहेत ते एकंदर. 12 आहेत पण एक हे कन्फ्युजन जे पॉइंट. आहे ही कर्तृणी म्हणजे साधन आहे ती. देही म्हणजे आपण जिवंत माणसं. या माणसांची जी आहे ती ही 12 प्रकारची साधनं आहेत जगण्याकरता. त्यातलं काय ज्ञान पाहिजे, तप पाहिजे, अग्नी पाहिजे, आहार पाहिजे, माती पाहिजे, मन चांगलं पाहिजे, पाणी स्वच्छ पाहिजे, गोमय लेपन असावं, वातावरण कसं शुद्ध हवा खेळती पाहिजे, म्हणजे वायुविजन पाहिजे त्या ठिकाणी, सत्कर्म असावं आपलं, म्हणजे आपले मन, विचार, बुद्धी, संस्कार चांगले राहतील, सूर्यप्रकाश खेळता असावा, आणि काळ वेळ निसर्गातील वस्तू शुद्ध करण्याकरता. म्हणजे काय? काळ वेळ कसं लागणार आहे, काय कळत नाही. हे विचारलं, काळ वेळाने काय होणार? म्हणजे त्यांना समय. समय म्हणायचं असेल काळ म्हणजे. समय. कारण बरं. आपण ओके, ठीक आहे. नाही का, म्हणजे आपण पूर्वी नाही का, म्हणजे समय आपल्या माणसाला वेळी काय करावं. हा. काळ हे सुद्धा माणसाचं साधनच आहे जीवन हो. जगण्याचं. म्हणजे आपण म्हणतो ना काही गोष्टी प्रातःकाळी कराव्या, असं असेल. गोष्टींनी काळ म्हणायचे का त्यांना, असं वाटतंय मला. प्रत्येक कार्याची एक वेळ असं का? प्रत्येक वेळेची एक वेळ हा, असते. प्रत्येक काळी. हा, सकाळचं जेवण, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण, रात्रीचं जेवण, असावं असं मला वाटतं. झोपायचं केव्हा, त्या उठायचं केव्हा. काळासारखी औषध नाही, ह्या प्रकारचा काळ आहे का माहिती हा नाही. हा तेच असंच आहे. काळ वेळ म्हणजे प्रत्येक झोपत गोष्टीची आणि वेळ असावी. एखादी म्हणजे वेळेवर करणं ह्यालाही महत्व आहे ना. हा, वेळेवर त्या करतो ना. वेळेला ते करणं. ते आम्हाला टाइम सगळं मॅनेजमेंट. टाइम टाइम मॅनेजमेंट, आणि मॅनेजमेंट. काही गोष्टी ज्या आपण आता निसर्गाच्या विरुद्ध बघतो ना, रात्री 11 हा बाराला हा झोपतो, नाही सर्व विरुद्ध पहाटे चालतंय 7ला आता, सर्व उठतो. हा, विरुद्ध चालतंय. म्हणजे नियम बरोबर असा आहे. की सूर्योदयाच्या आधी 1.5 तास करू उठलं नये. पाहिजे, आणि हा सूर्यास्त झाल्यानंतर 1.5 हा, तासात तसं झोपलं ते. पाहिजे. आपण ते पाळत नाही आता ना. ते काय तर होत नाही. नाही, ते अनेक गोष्टी तशा आहेत त्या. हो ना. बरोबर आहे. ते नियम, व्यायामाचा वेळ पाळणं, याला टाइम टेबल आपण जे म्हणतो, त्या दृष्टीने तो काळ असेल असं मला बरोबर नाही, वाटतंय. तुमचं म्हणणं बरोबर आहे. बरोबर आहे. टाइम मॅनेजमेंट. ओके. अजून एक होऊ शकतं कालचक्र म्हणजे जे आपण पाळलं काळचक्र, पाहिजे म्हणजे ते काळचक्राप्रमाणे सगळं. आपण हा, आपलं ते टाइम टेबल ठरवलं पाहिजे. हा, मग त्याच्यामध्ये हे पण आलं ना, म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. हो, सगळं त्याप्रमाणे आहार, निद्रा, बरोबर आहे. सगळ्या हा, गोष्टी ऋतूप्रमाणे. तर सगळं त्याच्यात. हा, हा, ऋतूप्रमाणे पण वागलं पाहिजे, काळ म्हणजे त्याच्या ऋतू पण विरुद्ध येतो जाऊन बरोबर. चालणार नाही. कारण बाकी सगळी त्यांनी म्हटलंय ना, वायू, पाणी, कर्म सगळं म्हटलंय, माती. इथे आपण उपांजन. त्याच्यामध्ये हा एक मला मुद्दा काळचा नाही, बरोबर, तसा हे वाटतो. आयडिया चांगली आहे, हे लिहून ठेवायला पाहिजे. हो, ते जरा एक्सप्लेन करायला हवा. हा पण जर एक्सप्लेन करायला आला तर बरं व्यवस्थित करता येईल. नाही, मला का? वाटतं तो एक श्लोक आपल्याला झाला का काय मला आठवत नाही का, मी वाचला की आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं की माणूस आजारी पडला ना तर त्याला औषधाची गरज नाही, त्याला नाही, हो ना, आहार आणि वेळ, हो ना, आहार आणि वेळ ह्या हो, 2 गोष्टी हे करतात. मग हो, तो कदाचित हो. असेल हा वेळ. नाही, खरं आहे ते. हो. नाही, तुम्ही जे अगं, म्हटलं मला ते झालाय खरंच का आहे. माहिती नाही, वाचलाय पण मी हा श्लोक. नाही, गीतेमध्ये आहे. नाही, इव्हन आहार, अदर शय्या, मैत्री, हे सगळं आहे ना. सगळ्या गोष्टी त्यात आहेत. गीतेमध्ये एक श्लोक आहे बघ. मी तो त्याच्या सुश्रुत संहितेतला ऐकला. हा त्याच्यात होतं हा ते की हा तेवढ्यावरच ठेवलं ना माणसाला तर माणसाचे सगळे आजार जातात. हो, जातात ना. हो. आता डायबिटीज वेळ आणि रिव्हर्सल, आहार. डायबिटीज हो. रिव्हर्सल काय तसंच आहे ना ते.
तेच हो ते. हो हो. आता डायबिटीस करता गेलं तो पहिल्यांदा आहार सांगता तुम्ही आहार गाजर काकडी खा. महत्वाचा आहे. लाईफस्टाईल महत्वाची. लाईफस्टाईल लाईफस्टाईल डिसीज. हा त्याला लाईफस्टाईल सध्या आपण लाईफस्टाईल आता ह्यांनी म्हटलं तसं वेळी आजारात अवेळी पण रात्री हा हो. त्या हे रात्री सूर्य- काहीतरी करत सूर्यप्रकाश बसायचं. importance काय? ते जैन सूर्यप्रकाश हा? जैन लोक नाही का सूर्यास्ताच्या आधी जेवून घेतात ते. हो. आधी हा, जेवतात. अजिबात हा. जेवत नाही ते सूर्यास्तानंतर 6 जेवत नाहीत. वाजेच्या नंतर. हा हो. नाही जेवत, नाही पक्षी जेवत. प्राणी पण बघा ना, पक्षी बघा तुमच्याकडे पक्षी सर संध्याकाळी हो. हो, सूर्यास्त झाला की येतात झोपतात अगदी ते अगदी लगेच. हा अंधाराच्या आणि आत पाच अगदी, येतात अगदी. 4 वाजले की उठलेले असतात पक्षी सगळे. माणसानेच हा. सगळं टाइम टेबल बिघडवलंय हा, त्यामुळेच माणसाने आजारी पडतात. नाही माणसाने सुद्धा कसं ह्या गेल्या 25-30 औद्योगिक वर्षामध्ये जास्त झालंय. औद्योगिक क्रांती झाली तसं हा. सगळं बिघडलं. नाही औद्योगिक क्रांती हा. होऊन खूप वर्ष झाली, पण आपल्याकडे जेव्हा आली ती क्रांती तेव्हापासून जास्त म्हणजे आपण जेव्हा पैसे कमवायला लागलो आणि मग सगळं बिघडलं ते. हा तेच खरंय. ना म्हणजे पैसा जोपर्यंत नव्हता बरोबर. तोपर्यंत सुखी होतो आपण. हा 12 हो ना. बलुतेदार होते त्यांची ती कामं होती, पण हे तेव्हा जे नंतर सगळं वाढलं ना, तेव्हा गरजाही कमी होत्या ना खूप. हा गरजा नाही हा. कमी होती. 20-30 वर्षातच सगळं बदलून या गेलं 25-30 पटकन. वर्षामध्ये सगळं बदललं वातावरण पूर्ण. तेच प्रत्येक जण तेच. पैशाच्याच मागे असतो आणि दिवसातले 10 तास पैशावरच बोलत असतो तो. इतर गोष्टी फार कमी बरोबर. असतात. हा श्लोक चांगला एक्सप्लेन करता येईल Right, तसा. right. येईल आणि हे आपल्याला. सगळं देहधाऱ्यांच्या म्हणजे हम्म. शुद्धीसाठी आहे ना. हो शेवटी हो काय शुद्धी म्हटलंय झाली. हा 12 गोष्टी आणि ते शुद्धीसाठी त्याच्यामध्येच 12 गोष्टी आहेत, पण बाहेर वागायची गरजच नाहीये. 12 गोष्टी या हा श्लोकामध्ये सगळं आहे त्याच्या आणि हा येईल हे आपल्याला. चांगलं येईल एक्सप्लेन आपली विल करता पॉवर येईल. चांगली आहे म्हणजे. ज्ञानम तपोनी निरा हं. ज्ञानम तपोग्नी राहो हाच ना, हा निहारो हो 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 हा तोच तोच. मनो तेच, तेच. वारियो पांजनम 9वा वारियो. हम्म. श्लोक हा. हा हा. अश्विनी आपण आत्ताच लिहून ठेवले पाहिजेत सगळे त्याचे हो अर्थ. एक्झाम्पल्स हा खरंय खरंय. त्या गीतेमध्ये